नमस्कार, मी अमोल आप्पासाहेब दोरुगडे, अमोल SRK, कास्टिंग डिरेक्टर आणि कलाकार. तर मित्रांनो, मी आज चाळीसगावला आलो आहे आणि इथे ट्रेनिंग देत आहे मुलांना. तर ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपण कोणतंही क्षेत्र असो, स्वतःची लाईफ असो, तर त्याचा बेस खूप इम्पॉर्टंट असतो. कारण ज्यावेळी मी ह्या ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आलो, त्यावेळी मला माझ्या जे गुरु होते, त्या सरांनी मला कमीत कमी 50 चित्रपट पाहायला सांगितले. मराठी, तामिळ, कन्नड, हिंदी आणि इंग्लिश. तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा 50 चित्रपट पाहिले. मग ते मी चित्रपटगृहात पाहिले, त्याच्यानंतर मी मोबाईलवरती पाहिले, त्याच्यानंतर मी लिंक्समध्ये पाहिले, त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी वेब सिरीज वगैरे पाहिले आणि मला एक बेस कळाला. त्याच्यानंतर मी ट्रेनिंग घेतलं आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ट्रेनिंग्स, कारण तुम्हाला जर बिग प्रोजेक्ट करायचे असतील तर तुम्ही ट्रेनिंग्स कुठून घेतलं हे तुम्हाला पहिला प्रश्न विचारतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कार्ड आहे की नाही. तर ट्रेनिंग हे जसं शरीराचा आत्मा आहे, तसं ॲक्टिंग हे ट्रेनिंग आत्मा आहे. ॲक्टिंगचा ट्रेनिंग आत्मा आहे. तर तुमचं जर बेसच जर स्ट्रॉंग नसेल तर काहीच फायदा होणार नाही. तुम्ही अर्ध्या वाटेमध्येच रिटर्न या. कारण बेस स्ट्रॉंग असल्यामुळे तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग होतं. तुम्हाला येणाऱ्या संकटामध्ये काय होणार आहे त्याची प्रचिती पहिल्यांदाच पडली जाते. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही जरी कारमध्ये बसलात, जरी बसमध्ये बसलात, कुठेही एक टाइमपास जरी करत असाल तर एक ऑब्झर्वेशन करायचं असतं. एक ॲज अ फिमेल असेल तर फिमेलकडे पाहिलं जातं. त्याच्यानंतर जेंट्स असेल तर जेंट्सकडे आपण पाहतो. तर तो ऑब्झर्वेशन कशा प्रकारे करतो, त्याच्यानंतर त्याची कपडे कशा प्रकारचे आहेत. तर अशा प्रकारे ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग तो पाठांतराचा भाग नंतर आला. ॲक्टिंग आपल्याला ज्यावेळी स्क्रिप्ट दिली जाते, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो डायलॉग डिलिव्हरी तुम्ही कशा पद्धतीनं करता, पॉज कुठे घेता, हे डझंट मॅटर विथ फर्स्ट टाईम. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि वातावरणामध्ये राहिलं पाहिजे. जे लोक सक्सेस झालेत त्यांच्या वातावरणामध्ये राहिलं पाहिजे. त्यांनी फिल्म्स केलेत, वेब सिरीज केलेत, जे यशस्वीरित्या आहेत, जे आता 10-10 वर्ष, 20-20 वर्ष काम करून सुद्धा ॲज अ ज्युनियर, त्याच्यानंतर लीडसुद्धा करू शकले नाही. त्यांच्या मुळीच संपर्कात राहू नका जे लीड करतात. आणि एक चॅलेंज घ्या स्वतःहून की मला लीडच करायचं आहे किंवा मला सेकंड लीड करायचं आहे किंवा एक अशी मी भूमिका करेन की त्याच्यामध्ये माझी महत्त्वाची भूमिका असेल. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आताच्या काळामध्ये कसं मला लीडच हवं आहे. तर तुमचा बेस स्ट्रॉंग नसेल तर तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्ही सेलेबल महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहिजे. त्याच्यानंतर जे आज आज जे प्रसिद्ध आहेत, जे सेलेबल आहेत, त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत, त्यांनी वाचन केलेलं आहे, त्यांनी फिल्म्स बघितले आहेत, मराठी फिल्म्स बघितले आहेत, वाक्यरचना, पुस्तकं वाचली आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतच राहीन. धन्यवाद.